शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिवाळीनंतरच येतील अशी शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता सरकारने हा मदत निधी मंजूर केला असून त्याचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये असलेल्या नुकसानीपोटी 7 जिल्ह्यांसाठी 346,31,70,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. या मदतीमुळे 3,58,612 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, ज्यांचं 3,88,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. पण निधी वितरणास होणारा विलंब पाहता शेतकऱ्यांची चिंता कायमच आहे आणि म्हणूनच आज सांगण्यात आलं की GR असा काढा की तुम्ही दिवाळी पुढे ढकलण्याचा GR काढावा राज्य शासनाने. मराठवाडा विभागात झालेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे 2 ते 3 हेक्टरचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतीची मंजूर केलेला अध्यादेश जारी केला. यामध्ये विभागातील 7 जिल्ह्यांसाठी 346,31,70,000 रुपयांचा समावेश आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार याबाबत अद्याप देखील स्पष्टता नाही आहे. खूप मोठ्या डेंग्या मारल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने की दिवाळीच्या दिवशी, दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना आम्ही ही मदत देऊ, पण अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत ही मदत पोहोचलेली नाही आहे. तर जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी मदत निधी शासनाने मंजूर केला आहे. 3,58,612 शेतकऱ्यांना 3,88,107 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी ही मदत आहे. राज्य शासनाच्या या आर्थिक मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता याच्यामध्ये कुठल्या जिल्ह्याला कसा निधी मंजूर झालेला आहे तेही आपण थोडक्यात बघून घेऊया की संभाजीनगर जिल्ह्यासाठी 81 कोटी 62 लाख, बीड जिल्ह्यासाठी 67 कोटी 24 लाख, लातूर जिल्ह्यासाठी 35 कोटी 72 लाख, परभणी जिल्ह्यासाठी 49 कोटी 42 लाख, जालना जिल्ह्यासाठी 64 कोटी 75 लाख, हिंगोली जिल्ह्यासाठी 11 कोटी 30 लाख, नांदेड जिल्ह्यासाठी 36 कोटी 22 लाख, एकूण 346 कोटी 31 लाख रुपये ही निधी शासनाकडनं मंजूर झालेला आहे. गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे अनेक भागात जनजीवन जे विस्कळीत झालं होतं त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलनं झाले होते आणि राज्य शासनाने सांगितलं की आम्ही दिवाळीपूर्वी ही मदत देऊ. पण दिवाळी आज संपलेली आहे अक्षरशः आणि तरी देखील बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही आणि म्हणूनच दिवाळी पुढे ढकला असं ओमराजे निंबाडकर यांनी एक स्पष्ट त्यांचं मत मांडलेलं आहे. कारण की राज्य शासन हतबल झालेलं आहे. राज्य शासनामध्ये एवढी कुवत नाही आहे, या देवेंद्र फडणवीसामध्ये तेवढी कुवत नाही आहे, या सरकारची तेवढी अवकात नाही आहे की शेतकऱ्यांना वेळेमध्ये मदत हे देतील. यांचं फक्त स्वतःचं घर भरायचं, स्वतःची दिवाळी मजेत करायची आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. धन्यवाद.